नमस्कार. मी दत्तात्रय रामचंद्र गायकवाड या गावातील रहिवासी. माझं भगिनी निवेदिता प्रतिष्ठान पुणे या संस्थेशी माझा जवळजवळ गेली 50-52 वर्षापासूनचा स्नेहसंबंध आहे. मी साधारणतः 1973 साली SSC सुटून बाहेर आलो आणि समाजकार्यामध्ये या गावामध्ये राहत होतो. आणि त्या काळी आमचा गाव खूप छोटा होता, पुण्याजवळचं छोटंसं खेडं. आणि या गावात कुठल्याही प्रकारे लहान मुलांना वळण लावायच्या बालवाडी किंवा शिशुवर्ग याची सोय नव्हती. आणि भगिनी महिला प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने प्रथमतः या गावामध्ये आमच्या विठ्ठल मंदिराच्या समोर ज्या धर्मशाळेच्या बंदिस्त अशा 2 खोल्या होत्या, त्या खोल्यामध्ये भगिनी निवेदिता प्रतिष्ठान यांच्या वतीने एक छोटीशी बालवाडी त्यावेळी सुरू करण्यात आली. त्या बालवाडीच्या स्थापनेपासून ही बालवाडी अत्यंत चांगल्या रीतीने चालवण्यासाठी ज्या गावातील काही लोकांचं योगदान आहे त्यामध्ये मीही सहभागी होतो. आमच्या गावातील त्यावेळच्या बेबीताई दौंडकर या प्रथमतः त्या बालवाडीच्या शिक्षिका होत्या आणि त्यांना मदत करणाऱ्या प्रमिलाताई कदम या दोघींच्या मार्फत ही बालवाडी अत्यंत चांगल्या रीतीने चालली गेली. आणि त्यानंतर हा परिसर कामगारांचा परिसर असल्यामुळे या ठिकाणी पाळणाघराची सुद्धा आवश्यकता येऊ लागली. आणि म्हणून त्यावेळच्या या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा स्वर्गवासी लीनाताई शिंत्रे यांच्या कानावर आम्ही ग्रामस्थांनी ही गोष्ट या ठिकाणी घातली आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी बालवाडीबरोबर एखादं पाळणाघर छोटंसं सुरू करावं. आणि लीनाताईंनी आपल्या सर्व सहकारी भगिनींना विचारून त्यावेळी या गावामध्ये प्रथमतः पाळणाघर आणि बालवाडी सुरू केली. त्या बालवाडी आणि पाळणाघराचा व्याप नंतर दिवसेदिवस वाढू लागला आणि जागेची कमतरता भासू लागली. आणि मग बोलता लीनाताईंनी आमच्यासमोर एक प्रस्ताव दिला की आता काही दिवसांनी या 2 खोल्या अत्यंत अपुऱ्या पडणार आहे, इथे जागेची गरज लागणार आहे. तर जागेचा प्रस्ताव आमच्यासमोर दिला आणि मी संस्थेचं साधारणतः 3-4 वर्ष काम पाहिलं. गरिबांसाठी अत्यंत चांगल्या रीतीने ही संस्था काम करते याची खात्री आम्हाला पटली. म्हणून मी स्वतःची 5 गुंठे जागा या ठिकाणी संस्थेसाठी देऊ केली. सर्वांशी विचारविनिमय करून ती जागा संस्थेला मी बक्षीस म्हणून या ठिकाणी दिलेली. आणि परंतु त्यावेळी हा भाग अतिशय दुर्लक्षित होता, विकसित झालेला नव्हता, यायला साधा रस्ता नव्हता. आणि मग सर्वांच्या विनंतीने सर्वांच्या सहकार्याने या जागेपर्यंत यायला श्रमदानाने आम्ही रस्ता केला. त्यामध्ये भगिनी निवेदिता प्रतिष्ठान असेल, रोटरी क्लब असेल किंवा आमचे ग्रामस्थ असेल आणि या ठिकाणी रस्ता केला आणि या ठिकाणी एक छोटेखानी इमारत उभी केली. त्यानंतर या इमारतीमध्ये संगणकाचे वर्ग सुरू करण्यात आले. या परिसरामध्ये संगणक ही नवीन बाब होती आणि लोकांना त्याचं आकर्षण होतं. आणि निश्चितच त्यामुळं भविष्यामध्ये तरुणांना हे शिकलं पाहिजे, संगणक शिकला पाहिजे ही संकल्पना या प्रतिष्ठाने या गावामध्ये मांडली आणि त्या ठिकाणी संगणक वर्गही सुरू केले. त्यानंतर लहान मुलांना संस्कार वर्ग सुरू केले. खेळाचे शिक्षण देण्यात येऊ लागली. विविध कला कुसरी किंवा हस्तकला असतील इत्यादी वर्ग घेण्यात आले. त्यामुळं गोरगरिबांना या ठिकाणी
कुठल्याही फीशिवाय आपल्या मुलांना इथं शिक्षण देता आलं. अत्यंत कामगारांच्या आणि अत्यंत दुर्बळ अशा घटकातील मुलं या ठिकाणी शिक्षण घेऊ लागली. शाळेव्यतिरिक्त ज्या क्लासेस म्हणजे या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी वर्ग भरू लागले आणि त्याचा उपयोग मुलांवर झाला. अतिशय छान रीतीने ही संस्था काम करू लागली आणि या संस्थेने या संस्थेला मी जे दान दिलं त्या दानाचा सदुपयोग झाला असं माझ्या निदर्शनाला आलं. अत्यंत चांगल्या रीतीने या परिसरातील लहान मुलांना किंवा शाळेतील दुर्बल घटकातील लोकांच्या मुलांना शिक्षण मिळू लागलेलं आहे आणि त्यातून बरीचशी मुलं प्रगतीपथावर आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आमचे हनुमंत शेडगे आहे, अत्यंत दुर्बल अशा घटकातून आलेला एक श्रमजीवी कामगाराचा मुलगा, परंतु संगणकाचं त्यांनी या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणाच्या जोरावर ते तातासमुद्रापार म्हणजे जो परदेशामध्ये नोकरीला जाऊ शकले. नुसते नोकरीला नाही तर त्यांनी आपल्या या आईवडिलांना, अशिक्षित आईवडिलांना युरोपाची 5-6 महिन्याची ट्रिपही त्यांनी घडवली गेली. असा सामान्य लोकांना याचा फायदा या संस्थेमुळे झालेला आहे. विविध क्षेत्रातले मग मुले असतील, त्या मुलींसाठी जवळपास काही चांगली सोय नाही राहण्याची, म्हणून या संस्थेने हॉस्टेल या ठिकाणी उभं करण्याचा विचार केला आणि माझ्या मार्गदर्शनाखालीच या ठिकाणची ही आता हॉस्टेलची जागा आहे. ही जागासुद्धा आम्ही उपलब्ध करून दिली संस्थेला, विकत घेतली संस्थेने आणि या ठिकाणी मुलींचं सुंदर असं हॉस्टेल या ठिकाणी निर्माण झालं, जेणेकरून ग्रामीण भागातून शहरामध्ये येणाऱ्या ज्या मुली आहेत, शिक्षणासाठी येणाऱ्या असतील किंवा नोकरीसाठी येणारे असतील, त्यांना खात्रीशीर म्हणजे सुरक्षित अशी राहण्याची सोय या संस्थेने या मुलींच्या हॉस्टेलमार्फत या गावामध्ये सुरू केली. ही अशी चांगली कामं आजही समाजातली जी इतर कामं आहेत, समाजकार्य म्हणून आपण ज्याला म्हणतो, ही सामाजिक कार्य आजही या संस्थेमार्फत पार पाडली जातात. मग खेळाचे वर्ग असतील, शिक्षणाचे वर्ग असतील किंवा हस्तकला शिकवण्याचे, शिवण क्लास शिकवण्याचे इत्यादी सर्व क्षेत्रामध्ये ही संस्था काम करते आहे. स्वर्गीय लीनाताई शिंत्रे यांचा आणि माझा त्यामुळं अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता आणि त्यांनी या परिसरामध्ये हे काम सुरू केलं. त्यांच्या सर्व इतर भगिनींनी हे कार्य पुढं सुरू नेलं. त्यामध्ये देवस्कर मॅडम असतील, जोशी मॅडम असतील, या सर्वांनी हे कार्य असंच पुढं चालवलेलं आहे. त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने या भगिनी निवेदिता प्रतिष्ठानचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो आणि त्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा.